नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं प्रियांकाच कोल्हापुरी स्पेशलमध्ये. आज आपण वर्षभर टिकेल असं साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर टिकणारे लिंबूचे लोणचे करणार आहोत. त्यासाठी 20 ते 25 लिंबू घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कट करून त्यामधले बी पूर्ण काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर कुकरमध्ये आपण कट केलेले पूर्ण लिंबाचे तुकडे त्यामध्ये घालून न पाणी घालता ते आपण शिट्ट्या मारून घ्यायचे आहेत. पूर्ण मऊ होण्यासाठी 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. अशा प्रकारे 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने पूर्ण तुकडे शिजवलेले आपण गाळण्यासाठी रात्रभर ठेवून देणार आहोत, जेणेकरून ते तुकडे पूर्ण कोरडे होतील. त्यानंतर एका बुट्टीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये ते तुकडे गाळलेले पूर्ण आपण ओतून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकणार आहोत. तुम्ही 1 वाटीही टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 2 चमचे टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे असे गोड, आंबट, तिखट असं छान असं चव लागते. त्यानंतर चिमूटभर किंवा अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे आणि पूर्ण मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव पूर्ण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये, पूर्ण पॅक असलेल्या बरणीमध्ये आपण ते तयार केलेले लिंबाचं लोणचं भरून ठेवायचं आहे. 8 ते 10 दिवस आपण लिंबाचं लोणचं मुरण्यासाठी ठेवणार आहोत. त्यामुळे साखर वगैरे विरघळून जाते. हे पहा, साखर वगैरे पूर्ण विरघळलेली आहे. खूप छान लागतं, आंबट, तिखट, गोड असं. नक्की करून पहा. चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद.